नमस्कार मंडळी, मी सुप्रिया घोष. मी आज तुम्हाला दाखवणार आहे भोपळ्याचे घारगे. लाल भोपळ्याचे घारगे. हे बघा, भोपळा चिरून घेतलेला आहे बारीक तुकडे करून. आता त्याला कुकरला लावून 3 शिट्ट्या करून वाफवून घेणार आहे. बाकीचे प्रोसेस नंतर वाफवून झाल्यानंतर. हे बघा, हे आपण आता चालू पूर्ण गुळ वितळेपर्यंत आपण आता हे परतून घ्यायचं. हे बघा, हे गुळ वितळलेलं आहे, चांगलं पाक झालेला आहे आपला. हे बघा, आता मी आपल्या भोपळ्यामध्ये, शिजवलेल्या भोपळ्यामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे छान मळून घ्यायचं. जेवढं बसेल तेवढं मळायचं त्याच्यात पीठ आपण. आता मी मळून घेते. हे बघा, छान मऊसूत असं पीठ आपलं भोपळ्याच्या घारग्याचं तयार आहे. आता थोडा वेळ ठेवणार आहे, नंतर करणार. थोडंसं मऊ होऊ दे. चांगलं मऊ असं झालेलं आहे. जेवढं आपल्याला पीठ बसेल तेवढंच आपण त्याच्यात घ्यायचं आणि मळायचं. हे असे छोटे छोटे आपण भोपळ्याचे घारगे लाटून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. प्लास्टिकवर लाटते मी, गुळामुळे थोडंसं पातळ झालेलं आहे. हे बघा, अशी छान फुगत आहेत. ते 2-3 दिवस पण टिकत आहे. त्याच्या पाणी न घातल्यामुळे चांगले खुसखुशीत पण होत आहे. बघा, हे आपले भोपळ्याचे घारगे तयार आहे. बघा, किती सुंदर झालेले आहे. तुम्ही पण नक्की करून बघा.